नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आपला माणूस आपला उमेदवार या सदराखाली आपण वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांबरोबर गप्पा मारतो, त्यांच्याकडनं जाणून घेतो की आगामी निवडणुकींच्या संदर्भात त्यांची ध्येय धोरणं काय आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रभाग क्रमांक 9 चे इच्छुक उमेदवार नितीन फाकटकर सर. सर, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. आधी सर आम्हाला तुमच्याविषयी थोडंसं सांगा. नमस्कार. सर्वप्रथम मी महाराष्ट्र लाईव्ह वनचे आणि रेश्मा मॅडमचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आत्ता आपण जी पाहतोय की येणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांची आपण मुलाखती पाहतोय. पण मला वाटतं की आजची मुलाखत वेगळी, कारण एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्ही आज तुमच्या स्टुडिओमध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त व्हायची जी संधी देत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो. मी माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी नितीन ज्ञानेश्वर फाकटकर. माझं शिक्षण, मी कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे, त्यानंतर मी जर्नलिझम केलेलं आहे. मी एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. माझे वडील टाटा मोटर्सला एक साधे कामगार म्हणून त्यांनी त्यांची नोकरी केली. आम्ही 3 भाऊ, आम्ही दोघंही भाऊ माझे इंजिनियर आहेत. मोठा भाऊ कम्प्युटर इंजिनियर आहे, मधला भाऊ पॉलिमर इंजिनियर आहे आणि माझे काका काकूसुद्धा आमच्याबरोबरच असतात. माझी आई साधी गृहिणी आणि माझी धर्मपत्नी, जिची मला नेहमीच खंबीर साथ या सामाजिक कार्यामध्ये लाभलेली, तिचीसुद्धा एक प्री स्कूल आहे. आणि हे सगळं असं करत असताना आमच्या घरातला मी एकमेव की जो शिक्षण क्षेत्रात, म्हणजे तुम्ही तर मला चांगले ओळखता की गेली 22 वर्ष मी एज्युकेशन फील्डमध्ये कार्यरत असताना यज्ञ कोचिंग क्लासेस नावाने माझे क्लासेस अतिशय प्रसिद्ध आहेत. नापासांची शाळा हा मावळ तालुक्यातला पहिला एक उपक्रम की ज्याच्यामध्ये शाळेतनं बहिष्कृत केलेले विद्यार्थी मी प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना गेले अनेक वर्ष मनसेच्या माध्यमातून असेल, मी राजकीय व्यासपीठावरनं गेले अनेक वर्ष काम केलं. त्यानंतर कालांतराने मी समाजकार्यामध्ये आपण पाहताय की समाजकार्यामध्ये काम करत असताना जे दैनंदिन दिवसात याच्यातले लोकांचे प्रश्न आहेत की जसं महिलांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न असेल, तो मी मारुती मंदिरला 2 वर्षापूर्वी मी तिथं उपोषण केलं होतं. आता नुकतंच आमचं उपोषण खूप गाजलं की ज्याचा आउटपुटसुद्धा लोकांनी पाहिला की खड्ड्यांसाठी केलेलं असेल. मध्यंतरी तळेगाव दाभाडे गाव विभागामध्ये पाण्याचा प्रश्न होता, त्याच्यासाठी मी उपोषणाला बसलो होतो. हे झालं सामाजिक भाग करत असताना मी एज्युकेशनच्या माध्यमातून सुद्धा लोकांमध्ये जात असतो, विद्यार्थ्यांमध्ये जात असतो. मावळच्या शेवटच्या टोकापर्यंत विद्यार्थ्यांना मी मोफत, मग रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, या अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 10वीमध्ये 12वीमध्ये मुलांनी हसत खेळत अभ्यास कसा करावा, करिअर गायडन्स ही व्याख्यानं घेऊन मी विद्यार्थ्यांमध्ये एक नवी चैतन्य निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे फक्त सामाजिकच नव्हे तर सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, असे विविध प्लॅटफॉर्मचा उपयोग करून मी लोकांमध्ये नेहमी कार्यरत असणारा एक व्यक्ती आहे. नक्कीच सर, म्हणजे तुम्हाला आज सगळे लोक ओळखतात. एक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात तुमचं कार्य आहे. परंतु आता आगामी निवडणुकांच्या संदर्भात तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक आहात, तर तिथे तुम्हाला कुठल्या अशा समस्या आहेत की ज्यावरती काम करायची इच्छा आहे? मॅडम, मला असं वाटतं की बेसिकली ह्या माध्यमातनं आज मला हा संदेश प्रभावीपणे द्यायचा आहे की नक्की नगरपालिका का लढवावी, बरोबर की नाही. तर गेली अनेक वर्ष मी पाहतोय की आपल्या तळेगाव दाभाडेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आल्या की प्रत्येकजण आपण पाहतोय की आजकाल त्याला एक इव्हेंटचं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतोय. पण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण आहे, मला सर्वसामान्यांचे प्रश्न मी चांगलेच जाणतो. त्याच्यामुळे मला माहिती की नगरसेवक म्हणून आपल्याला काय काम करायचं आहे. तर मला असं वाटतं की कालच माझा 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की मी मावळातला पहिला तरुण कदाचित असावा की ज्यांनी एक विकासाचं 3D मॉडेल अत्यंत हो, म्हणजे त्या मॉडेल विषयी मी ऐकून आहोत. त्या मॉडेल विषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. मी आजकाल बघतोय ना मॅडम की विकासावरती ठामपणे कोणी बोलायलाच रेडी नाहीये की बाबा उद्या मी लोकप्रतिनिधी झालो तर माझं विजन काय असेल. तर मला असं वाटतं की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मी जर उद्या खरंच प्रभाग नंबर 9 मधनं ओबीसी उमेदवार म्हणून मला जर लोकांनी भरघोस मतांनी तिकडं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, तर माझं लोकांसाठी नक्की काय काम असावं याचं विजन मी आत्ताच तयार करून ठेवलेलं आहे. की एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आज आपण बघतो की निवडणुका जवळ आल्या की लोकांना महिला सक्षमीकरण आठवतं, वुमन एम्पॉवरमेंट.
मग मोफत शिवण क्लास असतील, मोफत हे कोर्सेस असतील, तरुणांसाठी हे कोर्सेस, हे कधी होतं निवडणुका जवळ आल्या की. पण मला असं वाटतं की आपण जर लोकप्रतिनिधी आहोत तर आपण 5 वर्ष ती सेवा लोकांना दिली पाहिजे. म्हणजे मी आत्ता माझे मिटकॉन असेल, रूटसेट असेल, ह्या नामांकित संस्थांबरोबर माझे मीटिंग्स चालू आहेत, मी त्यांच्याबरोबर बोलतोय की जर उद्या मी माझ्या प्रभागासाठी जर आपल्याकडे काही एक ठाम एक कल्पना घेऊन आलो, तुम्ही मला त्यात कॉपरेट करणार आहे का. तर कालच माझी मिटकॉन बरोबर मीटिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. मग याच्यामध्ये फक्त महिलाच नव्हे, तरुणच नव्हे, तरुणी सुद्धा, की त्यांना आपण व्यावसायिक प्रशिक्षण देऊ शकतो. म्हणजे आज मिटकॉनचं जर तुम्ही पाहिलं तर ते मोफत कोर्सेस द्यायला तयार आहेत. मग मला वाटतं लोकप्रतिनिधीचं काम आहे की आपला प्रभाग हा फक्त प्रभाग नसून तो आपला परिवार आहे, त्याच्यातले तरुण असतील, तरुणी असतील, यांची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची त्यांच्या करिअरच्या बाबतीत. आणि म्हणून मी तिथे एक व्यावसायिक केंद्र उभारू शकतो असं मी या मॉडेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये एक आपण जर पाहिलं तर मी त्याच्यामध्ये एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुद्धा त्या मॉडेलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्याबरोबरच मी दुसरं एक आणण्याचा प्रयत्न केलाय की शासकीय योजना केंद्र, की आपण बघतो शासन आपल्या दारी ही खूप काही ठिकाणी प्रभावीपणे राबवली गेलेली एक चांगलं एक उपक्रम आहे. म्हणजे मी एक शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक म्हणून मला माहिती आहे की 10वी 12वीच्या परीक्षा झाल्या की त्या प्रभागातील पालकांची धावपळ होत असते. कशासाठी होत असती तर बाबा कास्ट सर्टिफिकेट, त्याचं व्हेरिफिकेशन. मग मला वाटतं की तिकडचा लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल की हा प्रभाग हा माझा परिवार आहे, तर तिकडचे विद्यार्थी सुद्धा त्या प्रभागातले त्या परिवारातील तुमचे घरच्या सारखे सदस्य आहेत. आणि म्हणून मी शासन आपल्या दारी हे इलेक्शन जवळ आलं तर राबवणारा माणूस नाहीये. मी संपूर्ण 5 वर्ष तिथं एक केंद्रच उभारू शकतो की शासनाची लोक तिथं येऊन या मुलांचे 10वी 12वीचे दाखले असतील त्यांचं व्हेरिफिकेशन हे तिथं होऊ शकतं मॅडम, आणि प्रॅक्टिकली होऊ शकतं. म्हणजे त्यातलं एक मॉडेल म्हणजे मी त्यात अनेक मॉडेल प्रेझेंट करायचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये ओपन जिम असेल, क्रीडा संकुल असेल, सांस्कृतिक केंद्र असेल, स्वच्छतागृह असेल, ज्येष्ठ विरंगुळा केंद्र असेल, त्याच्यानंतर ऑक्सिजन पार्क असेल, लायब्ररी असेल, अभ्यासिका असेल. याच्यातलं एक उत्तम उदाहरण तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर मी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचा एक ऍक्टिव्ह सदस्य आहे. म्हणजे आता मी हे मॉडेल तर मांडणं सोपं आहे, बरोबर की नाही, पण कोणीतरी ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. कारण तुमच्याकडनं हा प्रश्न येऊ शकतो की सर मॉडेल मांडणं. हो, म्हणजे मला आता तोच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मॉडेल तयार केलेलं आहे, ते बरोबर. मॉडेल तुम्ही इम्प्लिमेंट कसं करणार आहात, म्हणजे भविष्यामध्ये त्याच्यावरती काम कसं करणार आहात. मॅडम एक साधं आहे, म्हणजे आता इथं सगळंच सांगणं हे नाहीये, पण आपण त्यातली 2-3 उदाहरणं घेऊ शकतो. एक, आत्ता जर तुम्ही आपल्या तळ्याच्या जर जॉगिंग करायला गेले तर तुम्हाला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने एक सुंदर असा प्रोजेक्ट राबवला दिसेल. मंगेश गारोळे सरांच्या अध्यक्षतेखाली तो राबवला की तिथं ओपन जिम उभारली गेली, बरोबर. आता मला एक सांगा की ज्यावेळेस आपण एखादा प्रभागाचा अभ्यास करतो तर प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने आरक्षित केलेले ओपन प्लॉट असतात. मग ते समाज मंदिरासाठी त्याचा वापर होतो किंवा तिकडच्या जनतेसाठी तिकडे जिम असेल, खेळ असेल, ह्यासाठी होतो, बरोबर. पण आज आपण किती ठिकाणी याचा प्रभावीपणे लोकप्रतिनिधींनी वापर केला हा माझा तुम्हाला आज या माध्यमातून प्रश्न आहे. म्हणून मी काय सांगतोय की जर उद्या आपण असं म्हणू की बाबा प्रभाग नंबर 9 मध्ये 1, 2, 3 आपल्याला उद्या प्लॉट आहेत आरक्षित, बरोबर की नाही, आणि त्याचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे, फक्त मी आता काही गोष्टी तो ओपन करत नाही. पण आपल्या प्रभाग नंबर 9 मध्ये सुद्धा असे काही आरक्षित प्लॉट आहेत नगरपालिकेचे. त्यातल्या एखाद्या प्लॉटवर उद्या मी जर तिकडच्या जनतेला विश्वासात घेऊन त्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा आपल्याला इथं एखादी ओपन जिम उभारायची आहे, बरोबर. मला असं वाटतं की आज तळेगाव नगरपालिकेमध्ये जनरल मीटिंगमध्ये हे सँक्शन करून घेणं सोपं असतं, पण त्याच्या पुढे येतो फॉलोअप आणि त्याच्या पुढे येतो त्याला लागणारा निधी, बरोबर. मी त्याचा सुद्धा प्रॅक्टिकली विचार केला की असं भविष्यात धरा की माझा नगरपालिकेने प्रोजेक्ट सँक्शन केला, एक छान ओपन जिमचा प्रोजेक्ट तरुणांसाठी सँक्शन केला, बरोबर. पण तिथं अडसर येतो मेन कशाचा तर निधीचा. तर मी आज अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत आहे, जसं मी सांगितलं की रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, की जे जर तळेगावच्या मला वाटतं एक सौंदर्यामध्ये भर पडावी म्हणून किंवा तरुणांनी एक कुठेतरी हेल्दी राहावं म्हणून जर ते तळ्याकाठी जर एक छान ओपन जिमचा प्रोजेक्ट राबवू शकतात त्यांच्या फंडमधनं, तर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी उद्या अशा जर सामाजिक संस्थांना अप्रोच झाला की बाबा तळेगाव नगरपालिकेकडे फंड नाही आहेत, तुम्ही पुढाकार घेऊ शकता, मी तुम्हाला ठामपणे सांगतो की ह्या सगळ्या संस्था आज नाही तर गेली अनेक वर्ष तळेगावमध्ये निस्वार्थीपणे काम करतात. तर अशा संस्था सुद्धा मला या ओपन जिम असेल, ऑक्सिजन पार्क सुद्धा आपण बघतोय की रोटरी क्लबनी ऑक्सिजन पार्क सुद्धा उभारलेला आहे, बरोबर. तर माझं हेच म्हणणं आहे की इच्छाशक्ती
आणि त्या इच्छाशक्तीच्या आधी एखाद्या लोकप्रतिनिधीकडे काय पाहिजे तर त्यांच्याकडे ते विजन पाहिजे, विजन कुठंतरी ते स्वप्न पाहिजे. आपण म्हणतो ना की स्वप्नांनी सुरुवात होती. तर मी हे जे स्वप्न उभारलंय मॅडम, की फक्त स्वप्न नाही पाहिली, तर मी हा अभ्यास करून आज तुमच्या स्टुडिओमध्ये आलोय की स्वप्नांनंतर काय येतं तर ऍक्शन प्लॅन येतो, काय येतं तर प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन येतं, बरोबर की नाही. तर ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करावं हे मी तुमच्या पुढे आता मांडण्याचा साधा प्रयत्न केलाय. आपण एक दुसरं उदाहरण घेतलं की बाबा आज प्रत्येक प्रभागामध्ये असे काही विद्यार्थी असतात की बाबा त्यांना घरी इनफ स्पेस नसते अभ्यास करायला किंवा लायब्ररी नसते. आज लायब्ररी तर वाचन संस्कृती आपण बघतोय, मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी पडते. खूप त्रास झालेला आहे. तर मला असं वाटतं म्हणजे इट इज नॉट अ बिग डील की आपण आपल्या प्रभागामध्ये अभ्यासिका किंवा एखादी लायब्ररी उभारू शकत नाही. हे खूप मोठी गोष्ट नाही. फक्त काय पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. मी ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मॅडम की असे काही डोनर्स आहेत त्या प्रभागामध्ये की ते स्वइच्छेने पुढे येतील. जर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी उद्या अभ्यासिकेचा किंवा लायब्ररीचा प्रोजेक्ट जर उभारायचा प्रयत्न केला तर नगरपालिकेचे तर आरक्षित प्लॉट असतील, पण स्वइच्छेने काही स्वतःची जागा सुद्धा द्यायला पुढे येतील. कारण तिथं येतो एका विद्यार्थ्याचा विषय, तिथं येतो एका विद्यार्थींचा विषय. आज आपण पाहतोय अभ्यासिका ही आजच्या म्हणजे आपण बघतो ना की घरातल्या सगळ्या त्या गडबडीच्या वातावरणात अभ्यासिकेची गरज भासतीये विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना. तर त्या प्रभागात ती सुद्धा मी उभारण्याचा प्रयत्न नक्की करेन. फारच छान. एक वेगळं कन्सेप्ट, एक वेगळं विजन घेऊन नितीन फाकटकर सर या निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. त्यांच्या सांगण्याप्रमाणे स्वप्न ही उघड्या डोळ्यांनी बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहेत. तर सर, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल मॅडम की म्हणजे मला असं वाटतं की 1-2 मिनिटं तुमची अजून घेतो की तरुणी या सगळ्यांपुढे मांडत असताना की आपल्या प्रभागातले सिनियर सिटीजन हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. म्हणजे विरंगुळा केंद्र, कारण एका ठराविक वयानंतर त्यांना खरंच आयुष्यात विरंगुळ्याची गरज असते. तर मला वाटतं की माझ्या 9 नंबर प्रभागामध्ये, कारण तो माझा मी त्याला परिवार मानणार आहे, त्याच्यामध्ये विरंगुळा केंद्र असेल किंवा वर्षभर मेडिकल कॅम्प, कारण आपण बघतोय आज रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, पवना हॉस्पिटल असतील, पायनर हॉस्पिटल असतील, हे सगळ्या हॉस्पिटलच्या समर्थ हॉस्पिटल, या सगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर ते सुद्धा बाबा आपण लोकांना, कारण या मातीला आपण काहीतरी देणं लागतो, ते सुद्धा वर्षभर मेडिकल कॅम्प राबवत असतात. मग मी यांना जर अप्रोच झालो तर वर्षभर माझ्या प्रभागामध्ये मी ह्या लोकांसाठी नक्कीच हे मेडिकल फॅसिलिटीज, मेडिकल कॅम्प असतील, मी त्यांना नक्कीच फ्रीमध्ये देऊ शकतो, वर्षभर देऊ शकतो मी. म्हणजे मी एक का तळतळीने सांगायचा प्रयत्न करतोय मॅडम की प्रभागामध्ये काम करण्यासारखं खूप आहे. फक्त परत त्याच पॉइंटकडे येतो मी की इच्छाशक्ती पाहिजे मॅडम. आणि म्हणून मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना मी एवढंच सांगेल की आज आपण असं बघतोय की काही लोकांनी एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केलाय की प्रचंड जर तुमच्याकडे संपत्ती, पैसा असेल तरच तुम्ही लोकप्रतिनिधी होऊ शकता. पण मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडं तुमच्या प्रभागाचं विजन पाहिजे, तुमच्या प्रभागाचं तुमच्याकडं ॲक्शन प्लॅन पाहिजे, तुमच्याकडे त्याचं प्रॅक्टिकली तुम्ही ते कसं इम्प्लिमेंट करू शकता हे जर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू शकले तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित आणि एज्युकेटेड वर्ग नक्कीच पुन्हा राजकारणाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करेन मॅडम. तुमच्या माध्यमातून आतापर्यंत तळेगाव दाभडे परिसरात अनेक आंदोलनं झाली आहेत, त्याविषयी थोडंसं सांगा. मला वाटतं की मी मारुती मंदिरला स्वच्छतागृहाचा विषय घेतला होता, पण तो अजून काही तडीच गेला नाही. म्हणजे मला वाटतं की कदाचित हे CEO साहेबांनी सगळे पाहत असतील, त्यांनी की पाहावं, कारण त्यांनी मला रिटर्न लेटर दिलं होतं की मारुती मंदिरचा परिसर पाहिला तर आपण बघतो की तळेगाव दाभडे हे शहर दिवसेंदिवस एक प्रमुख बाजारपेठ होते आणि महिलांचा इथं ओढ आहे. तर अक्षरशः आपण पाहतोय ना मॅडम की स्वच्छतागृह आपल्याला पब्लिक टॉयलेट्स कुठं दिसत नाही. तर मी माझ्या प्रभागामध्ये पब्लिक टॉयलेट्सला प्रेफरन्स देणार, पण याच्यामध्ये पण माझं विजन थोडंसं वेगळं आहे की स्वच्छतागृह उभारणं सोपं आहे मॅडम. पण सगळ्यात म्हणजे म्हणून म्हटलं ना मी, प्रत्येक गोष्ट मी प्रॅक्टिकली अभ्यास करून या रणधुमाळीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतोय की स्वच्छतागृह नगरपालिका बांधून देते हो, पण त्याच्या पुढे मेन अडचण काय येतो तो मेंटेनन्सचा. मला असं वाटतं की जर मी पे अँड यूज ही संकल्पना जर माझ्या प्रभागामध्ये राबवायचा प्रयत्न केला तर मला वाटतं की तळेगावातलं तो एक मला वाटतं एक रोल मॉडेल होऊ शकतो ते स्वच्छतागृह बाकीच्या प्रभागांसाठी. आपण ऐकलं नितीन फाकटकर सर यांनी
आपल्या मतदारांना आवाहन केलं आहे की एक चांगलं विजन घेऊन ते आगामी निवडणुकींना सामोरं जात आहेत. तर त्यांच्या या विजनसाठी व त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.